नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रक्षाबंधनसाठी बनवलेली स्पेशल ही कलाकंदची रेसिपी। तर तुम्हाला कलाकंद आवडते का हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत। तर तुमच्याकडे कोणतीही एक मोठी कढई असेल किंवा पातेलं असेल, त्यामध्ये तुम्ही आधी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तळाशी, जेणेकरून चिकटणार नाही। त्यानंतर यामध्ये मी 2 लिटर दूध हे टाकून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला मस्तपैकी जोवर हे अर्ध्याच्या थोडंसं अर्ध होत नाही तोपर्यंत याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने तुम्ही याला ढवळत राहायचं आहे रेग्युलर, एकदम कंटिन्यू। तर बघा, असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला। व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने आपण याला मिक्स करत राहायचं आहे। आता तुम्हाला यावेळेस थोडीशी मेहनत घ्यावीच लागेल। जर तुम्हाला हे जे कलाकंद दिसतंय अगदी सुंदर, एकदम मस्त झालेलं आहे, अगदी चवीला सुद्धा छान। दुकानातून आणतो आपण त्यापेक्षाही छान लागतंय, कारण की आपण स्वतः हाताने बनवलेल्याची टेस्टच काही वेगळी असते। तर बघा, यासाठी आपल्याला इथे लिंबूसत्व लागणार आहे पाव चमचा, अगदी छोटा चमचा। त्यानंतर 1 वाटी साखर घेतली आपण आणि तूप लागेल। जसजसं ते घट्ट होत जाईल तसतसं आपल्याला तुपाची क्वांटिटी लागेल। तर साधारणतः 5 ते 6 चमचे तुम्ही तूप पकडून घ्या। तर बघा, इथे बघा, यामध्ये आपण पाणी टाकून घेतलं लिंबूसत्वात आणि त्याला विरघळवून घेणार आहोत। त्यानंतर इथे बघा, आपल्या दुधाची आता क्वांटिटी ही कमी होत चाललेली आहे, आटत चाललेलं आहे आपलं दूध। तर बघा, तुम्हाला कडा दिसतच असतील आधी कितपर्यंत दूध होतं ते, आणि आता आटून आटून हे थोडं अगदी कमी झालेलं आहे, अगदी थोडं कमी झालेलं आहे। अजून आपल्याला खूप जास्त हे आटवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं आटल्यानंतर मी काय केलं की माझ्याकडे स्टीलची कढई होती, त्या कढईमध्ये हे दूध टाकून घेतलं, कारण की ती जर्मनची असल्यामुळे त्याला खाली चिकटत होतं। त्यामुळे काय होत होतं की काळसरपणा येत होता थोडासा, म्हणून मी यामध्ये टाकून घेतलं। तुमच्याकडे जर स्टीलची मोठी कढई असेल तर स्टीलच्या कढईत करा, किंवा लोखंडी कढई असेल तर लोखंडी कढईसुद्धा तुम्ही करू शकता। तर बघा, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की एकदम कदकद याला उकळी आलेली आहे। आणि बघा, आता याची क्वांटिटी तुम्हाला अर्धी झालेली दिसेलच। आधी केवढं दूध होतं आणि त्यानंतर हे बघा, अर्धी क्वांटिटी याची झालेली आहे। तर बघा, आता आपल्याला या ठिकाणी हे जे आपण लिंबूसत्वाचं पाणी केलेलं होतं, हे 2-2 चमचे आपल्याला थोड्या थोड्या वेळाने यामध्ये ॲड करायचे आहे। आणि बघा, याचं असं दाणेदार टेक्स्चर येईल। एकदमच पूर्ण असं ॲड करू नका, कारण की जर तुम्ही पूर्ण ॲड कराल तर त्याचं अगदी पाणी वेगळं होऊन जाईल आणि पनीर वेगळं होऊन जाईल, असं करायचं नाही आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला यामध्ये 2-2 किंवा 3-3 चमचे साखर ही ॲड करत राहायची आहे। जर तुम्ही एकदाच पूर्ण 1 वाटी साखर टाकली तर त्याचं लवकर पाणी होईल, म्हणजे काय होईल की आपलं दूध हे लवकर आटणार नाही आणि जास्त वेळ घेईल अजून, म्हणून अगदी थोडी थोडी क्वांटिटी करत आपल्याला यामध्ये साखर टाकत जायची आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने हे खतखत शिजेल आणि याचे शिंतोडे उडण्याची खूप जास्त चान्सेस असतात। तर अगदी सांभाळून करायचं आहे हे काम आपल्याला। यामध्ये मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने 1-1 चमचा यामध्ये तूप टाकून घेणार आहे। तर बघा, तुम्हाला इथे राणी लक्ष्मीबाई व्हायचं आहे, अगदी हातामध्ये डाल घ्यायचे म्हणजेच ताट घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या अंगावर याची शिंतोडे उडणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। कारण की ते खूप गरम असणार आहे, चटका लागेल, त्यामुळे थोडीशी काळजी घेऊनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर बघा, इथे मी जसं तूप टाकते तसं त्याला चकाकी येते। आता तुम्ही दुकानात वगैरे गेले असणार तर तिथे तुम्हाला समजेलच की एकदम अगदी चकाकी असते त्याला, तर ती चकाकी ही तुपामुळेच येते। तर बघा, अशी आपण तूप ॲड करत गेलो आणि आता बघा, हे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे आणि आता कढईला सोडत आहे। आणि जसं आपण मैसूर पाक करतो त्याला कसं ते खदखदून येतं आणि एकदम वरती असा फेस येताना दिसतो, तसं हे मिश्रण अगदी झालेलं आहे। असं झालं म्हणजे समजून जायचं की आपलं मिश्रण हे व्यवस्थित झालेलं आहे। त्यानंतर डब्याला तूप लावून घेतलं, त्यामध्ये बटर पेपर ठेवून घेतला आणि हे सर्व मिश्रण अगदी गरमच यामध्ये ओतून घेतलं आणि वरची जी बाजू आहे ती एकदम सपाट करून घेतली चमच्याच्या मदतीने, कारण की
ते अगदी वर खाली दिसायला नको, अगदी एकदम सरळ आणि सपाट दिसायला पाहिजे भाग म्हणून. त्यानंतर डबा ठोकून घेतला 2 वेळेस, कारण की त्यातली हवा निघून जायला पाहिजे म्हणून. त्यावर झाकण ठेवलं. तुमच्याकडे जर डबा असेल तर तुम्ही डब्यामध्ये सुद्धा टाकू शकतात. तर बघा इथे ब्लँकेट घेतलं आहे मी आणि ब्लँकेट तर बघा डबा ठेवायचा, त्यावर झाकण ठेवायचं फिट्ट आणि त्यानंतर याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि ब्लँकेट हे आपण जसंच तसं 4 ते 5 तासांसाठी तसंच ठेवणार आहोत. त्यानंतर 4 ते 5 तास झाल्यानंतर मी संध्याकाळी एकदा हे उघडलं. तर बघा आपण याला आता बघणार आहोत व्यवस्थित झालं आहे का ते. तर बघा झाकण उघडून बघताच किती छान सुरेख याला रंग आलेला आहे. अगदी दुकानात मिळतं तसंच अगदी हे कलाकांचा रंग दिसत आहे. याच्या आपण कडा काढून घेणार आहोत. कडा सैल केल्या आणि डबा आपण उलथून बघणार आहोत व्यवस्थित निघते का आपलं मिश्रण ते. आता याला आपण ठोकून बघणार आहोत आणि थोडंसं ठोकून घेतलं की मग हळूहळू डबा वरती काढून बघायचा. तर बघा अगदी अलगद सहजरित्या आपलं हे कलाकंदचं मिश्रण अगदी आरामात आणि मस्त गोलाकार असं निघालेलं आहे. तर बघा आता ही प्लेट अगदी छोटी असल्यामुळे मी याला आता परत एकदा ट्रेमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे कापण्यास आपल्याला सहज जाईल. तर बघा इथे कापून बघतो आहे. धारदार चाकू घ्या म्हणजे कापायला सुद्धा सोपं जाईल. अशा पद्धतीने आपल्याला हे कलाकंद अगदी सहज कापला जातं आहे. तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही त्याचे तुकडे करू शकतात. तर बघा आतला रंगसुद्धा अगदी मस्त चॉकलेटी कलर आलेला आहे, अगदी मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. याला खूप छान हे आपलं कलाकंद झालेलं आहे. बाहेरचं दुकानावरील भेसळयुक्त खाण्यापेक्षा घरात बनवा. अगदी साधी सोपी आणि सरळ रेसिपी आहे. थोडासा त्रास तर होईलच आणि जर खायचं असेल तर करायला काही हरकत नाही. आणि स्वतःहून बनवलेल्या पदार्थाचा आनंद हा अजून द्विगुणित होऊन जातो. जेव्हा आपण स्वतः बनवलेली रेसिपी खातो ना, तेव्हा खूप जास्त मनाला समाधान वाटतं आणि खूप आनंद होतो की दुकानात मिळतं पण आपण बनवलं त्याचा काहीतरी वेगळाच आनंद असतो. तर बघा याला आपण पिस्ताने डेकोरेट करून घेतलं. तर अशी ही रेसिपी अगदी छान अगदी मस्त झालेली आहे. एकदम रवाळ आपलं हे कलाकंद झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.